श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला थोडंसं अतिविचार आणि थोडंसं दुःख कोणाच्या वाट्याला असतात, सुख कोणाच्या वाट्याला येतं. पण खरं सांगू का, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतंच, कधी ना कधी येतंच. ह्या जगात असा एकही माणूस नाही किंवा सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत, दुःख नाही, कोणाचं दुःख दिसत नाही, कुणाचं बोललं जात नाही. पण अस्तित्वात मात्र हे असतंच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. प्रत्येकजण कुठेतरी कसं तरी झुंजतोय, फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. आपण मात्र आपल्या दुःखाची घडी करून ती उशाखाली ठेवतो आणि रोज त्याचं विचारांवर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं का घडतं. पण क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यात डोकावलं, तर समजतं आपलं दुःख तर त्यांच्यासमोर फारच छोटं आहे. कधी एखादा वडील स्वतःचं दुःख न लपवून कर्जाच्या ओझ्यात घर चालवतो. कधी कोणी हसतमुख चेहऱ्यामागं इतकं काही दडवून ठेवतो की आपण विचारही करू शकत नाही. पण फरक इतकाच, ते गप्प बसतात, शांत राहतात आणि आपण आपलं दुःख कवटाळून बसतो, म्हणून ते मोठं वाटतं. खरं तर दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून शिकायचं, नवं काही घडवायचं आणि आयुष्याशी मैत्री करायची. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन पुढे चालू राहणार आहे पण आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कारण दुःख हे काही शेवट नसतं, एक वळण असल्यानंतर सुरू होतं खरं जीवन नव्यानं, सकारात्मकतेनं.